नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं स्वागत आहे मेघाज ब्लॉगमध्ये। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे। आजचा रंग हा पिवळा आहे। नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवसाचा उपवास केला जातो। त्याच उपवासाला किंवा कोणत्याही उपवासाला चालणारी अशी व झटपट होणारी साबुदाणा खीर आज आपण तयार करणार आहोत। चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। साहित्यामध्ये सर्वात प्रथम आपण 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं गोड आवडतं तशा प्रमाणात तुम्ही साखर घेऊ शकता। थोडेसे केशर, मनुका, ड्राय फ्रूट्स आणि तूप, आणि आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध। सर्वात प्रथम आपण गॅस चालू करून घेऊया। अंदाजे एक अर्धा चमचा होईल एवढं तूप घालून घेऊ। हे तूप आपण पूर्ण कढईला लावून घेऊया। यामुळे काय होईल की साबुदाणा आपण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर तो खाली चिकटणार नाही, किंवा आपण दूध घातल्यानंतर दूध पण कढईला लागणार नाही। आता नंतर त्याच्यामध्ये आपण दूध घालूया। दूध हे बॉईल करून घेतलेलं असावं। मी याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालत आहे। दूध घातल्यानंतर दुधाला थोडीशी उकळी फुटू द्यायची। गॅस हा आपला फुल ठेवला तरी काहीच हरकत नाही। फुटल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण शाबू घालून घेऊया। मी 1 वाटी घेतला आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर त्याला थोडंसं असं हलवत राहायचं, कारण तो खाली चिकटला नाही गेला पाहिजे। शाबू हा आपला कढईला अजिबातच लागलेला तुम्हाला दिसणार नाही। आता ह्याच्यामध्ये आपण केशर घालून घेऊया। केशर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, जर नसेल तर काहीच हरकत नाही। खीर किंवा शाबू खाली चिकटू नये ह्याच्यासाठी आपण त्याला सारखं हलवत राहायचं। शाबू हा फुगून एकदम ट्रान्सफर दिसला पाहिजे। त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत। साखर ही तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता। तुम्ही पाहू शकता आपली खीर तयार व्हायला लागलेली आहे। आपली खीर तयार होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला आपले ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात। ड्रायफ्रूट्स तळून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप हे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। ड्रायफ्रूट्स हे आपल्याला चांगले शॅलो फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स आपले तळून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण मनुका ॲड करून घेऊया। ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर त्याची फोडणी आपण तयार झालेल्या खिरीमध्ये घालून घेऊया। जी फोडणी घातली होती ती सर्व फोडणी आपण खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता खिरीची कन्सिस्टन्सी ही अतिशय दाटसर किंवा अतिशय पातळ अशी झालेली नाही आहे। 5 मिनिटांमध्ये तयार झाली आपली उपवासाची खीर। खीर आपली तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता ही खीर तुम्ही गरम गरम पण खाऊ शकता किंवा थंड झाल्यानंतर पण खाऊ शकता। दोन्ही ह्याच्यामध्ये ती खायला खूप मस्त लागते। ही होती आपली आजची रेसिपी। साबुदाणा खिरीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज मेघाज ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।